महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणत आहे, आम्ही म्हणत नाही आहे, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा. रोहित पवार काल मला भेटले आणि या क्षेत्रातले काही, एव्हिएशन क्षेत्रातले काही सध्याचे पायलट्स, फील्डवर काम करणारे तंत्रज्ञ, रोहित पवार, मी अशी आम्ही एक प्रदीर्घ चर्चा केली की नक्की काय घडलं असेल. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की रोहित पवार यांनी या संपूर्ण विषयाचा, एव्हिएशन क्षेत्राचा, त्यातील त्रुटींचा जो अभ्यास केलेला यांच्या समोर मांडतायत तो थक्क करणार आहे. म्हणजे नक्की कुठे काय घडलं असेल किंवा काय घडू शकलं असतं, त्याला कोण जबाबदार आहे. DGCA पासून ATC पर्यंत आणि व्हिजिबिलिटीपासून ते ब्लॅक बॉक्सपर्यंत या अनेक गोष्टींवरती मी त्यांच्याकडून काल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणत आहे, आम्ही म्हणत नाही आहे, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा. तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपला एक सहकारी आपण या अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे.